आपल्यासोबत संकर्षण कराडे आहे. स्वागत आहे एबीपी माझामध्ये. मूळचे परभणीचे असून तुम्हाला तुमच्याच गावात प्रयोग करता येत नाही अशी खंत तुम्ही इंस्टाग्रामच्या पोस्टद्वारे व्यक्त केलेली आहे. हो, आज सकाळी मी परभणीहून देवगिरी एक्सप्रेसने येत होतो. मुंबईहून निघालो. आमची कुटुंब कीर्तन नाटकाची टीम आणि परभणी येईपर्यंत काही नव्हतं वाटलं, पण परभणीची पाटी जेव्हा दिसली तेव्हा वाईट वाटलं की या गावात आपण जन्म घेतो, आपण इथे वेगवेगळ्या कलाकारांमध्ये वावरतो, त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. परभणीच्या नटराज रंगमंदिरात मी 5 वर्षांचा असताना पहिल्यांदा नाटकामध्ये काम केलं होतं. तर मला असं खूप वाईट वाटलं की आपण ज्या गावात आहोत त्या गावात आपण लिहिलेल्या आणि आपण प्रमुख भूमिकेत काम करत असलेल्या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग आपल्याला करता येत नाही. याचं मला थोडंसं वाईट वाटलं, म्हणून मी ते लिहिलं. माझी काही तक्रार नाही किंवा कुणाचा काय नाकर्तेपणा किंवा कुणी काय नाही केलं, मला याच्याविषयी काही भाष्य करायचं नाही. पण मला वाईट याचं वाटलं की आपण ज्या गावातून उमेद घेऊन मुंबईमध्ये काम करतो, लेखक म्हणून काम करतो, अभिनेता म्हणून काम करायचा प्रयत्न करतो, ते आपल्या गावात आपल्याला आपल्या माणसांसमोर प्रयोग करता येत नाही, याची खंत नक्की वाटली. परभणीचं नाट्यगृह जे आहे त्याची अवस्था कशी आहे? आमच्या परभणीचे नाटकाचे व्यवस्थापक आहेत आबा ढोले, आणि मी परभणीत आता फार नसतो, मुंबईत असतो. पण जे मी ऐकलेलं आहे त्या नाट्यगृहाचा उकिरडा झालाय, हा शब्द मी ऐकला. हे बरोबर आहे का? बरोबर. अगदी या अवस्थेत परभणीचं नाट्यगृह आहे. तर मग मला हे म्हणताना सुद्धा फार वाईट वाटतं, कारण ते पहिलं रंगमंदिर आहे. बरं, मीच नाही, आपल्या सगळ्यांचे लाडके सम्राट, अभिनय सम्राट अशोक सराफांनी सुद्धा त्या रंगमंदिरात काम केलंय. मकरंद अनासपुरे, मंगेश देसाईंनी त्या रंगमंदिरात एकांकिकेच्या काळामध्ये काम केलेलं आहे. प्रशांत दामले सरांनी, निर्मितीताई सावंत यांनी, किती मोठ्या मोठ्या कलाकारांनी ते रंगमंदिर गाजवले. प्रभाकर पंत पणशीकरांनी तिथे नाटकाचे प्रयोग केलेत. इतक्या मोठ्या लोकांनी प्रयोग केलेला आणि इतकं सुंदर एकॉस्टिक असलेलं ते रंगमंदिर आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, लक्ष्मणराव देशपांडे अशा अनेक मोठ्या कालाकारांनी तिथे प्रयोग केलेले आहेत, आणि तिथे आता प्रयोगच होत नाही, याची खंत वाटते. 2-4 वर्षांपूर्वी आम्ही तिथल्या एका मंगल कार्यालयात नाटकाचा प्रयोग केला होता, पण मंगल कार्यालयाचं भाडं हे नाट्य संस्थेला परवडत नाही. त्याच्यामुळे नाट्यगृह हे नाटकासाठी एक आयडियल ठिकाण आहे जिथे प्रयोग होत नाही, याचं आम्हाला वाईट वाटतं. फक्त परभणीत नाही, अशा अनेकशा गावामध्ये हाच प्रॉब्लेम जो आहे तो कलाकारांना येते. सरकारकडे तुमची काय मागणी राहणार आहे कलाकार म्हणून? खरं सांगू का, सरकारकडे काहीतरी मागावं किंवा सगळ्या नाट्यगृहांचा माझा एवढा अभ्यासही नाही, किंवा सरकार दरबारी काहीतरी मागावं एवढी माझी पोच पण नाही. मी एक साधा कलाकार आहे, नट आहे, अभिनेता आहे, लेखक आहे. माझं म्हणणं एवढं आहे की जिथून आपण सुरुवात करतो, जिथे स्वप्न पाहून ज्या रंगमंदिरात आपण काम सुरू करतो, त्या गावात आपल्या माणसांसमोर आपल्याला प्रयोग करता येत नाही. बरं, असं नाही की मी तिथला एकटाच कलाकार आहे. मुंबईत जाऊन मी काम करतो म्हणून मला थोडंसं नाव मिळालंय. परभणीमध्ये जर उत्कृष्ट कलाकारांची यादी काढली तर खूप मोठी यादी निघेल. प्राध्यापक रविशंकर झिंगरे नावाचे लेखक आहेत, ज्यांनी आजपर्यंत अनेक 2 अंकी नाटकं लिहिलेली आहेत. विजय करभाजन नावाचे दिग्दर्शक आहेत, ज्यांनी असंख्य नाटकांना दिग्दर्शन केलेलं आहे, आणि कितीतरी राज्यनाट्य स्पर्धांमध्ये अनेक वेळेला मेडल मिळवलेली माणसं आहेत. किशोर पुराणिक आहेत, माझे स्वतःचे वडील नाट्यकर्मी आहेत, गिरीश कराडे, संजय पांडे म्हणून तिथे संस्था चालवतात ते आहेत, आबा ढोलेंसारखे आयोजक आहेत. अशा अनेक लोकांनी परभणीची नाट्यनगरी ही फार समृद्ध आहे. म्हणजे इतके उत्तम कलाकार परभणीमध्ये आहेत, पण तरी त्याचं काही होत नाही, याचं फार वाईट वाटतं. जगात जर्मनी, भारतात परभणी आपण म्हणतो, पण आज तुमच्या पोस्टमुळे परभणी पुन्हा चर्चेत आलेलं आहे. खरं सांगू का, मला खरं तर त्याच्याविषयी फार बोलतानाही वाईट वाटतंय, कारण शेवटी ते माझं गाव आहे. माझ्या गावावरती माझं नितांत प्रेम आहे. परभणीतल्या लोकांमुळेच मला काम करायची उमेद मिळते. पण वाईट तर वाटतं. मी पोस्ट सहज टाकली, देवगिरीतून उतरलो, फक्त पाय ठेवले परभणीत, परत गाडीत चढलो आणि नांदेडला आलो. पण ठीक आहे, सगळा मराठवाडा, सगळा महाराष्ट्र, सगळे आपलेच आहेत. इथे येऊन प्रेक्षक प्रतिसाद देतील, पण अशी आशा आहे देवाकडे आणि तुम्ही म्हणताय तसं जबाबदार व्यक्तींकडे, की परभणीचं रंगमंदिर पुन्हा चालू करायला पाहिजे. कारण खूप चांगली कलाकारांची फळी परभणीमध्ये आहे, आणि परभणी सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक या सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं शहर आहे, आणि नाटकाच्या बाबतीत सुद्धा. तर तिथे रंगमंदिर चांगल्या पद्धतीचं हवं अशी माझी फार मनापासून इच्छा आहे, प्रार्थना आहे. ते संकर्षण कराडे, ज्यांनी परभणीचं रंगमंदिर जे आहे ते पुन्हा एकदा उभं व्हावं अशी मागणी सरकारकडे केलेली आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.